तर 2009ला रामदास कदमांनी दापोलीसाठी प्रयत्न केले असं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। मात्र मातोश्रीतूनच काही लोकांनी राजकारण केल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय। पक्षाकडूनच रामदास कदमांना गुहागरमधून पाडण्यात आलं असं देखील योगेश कदमांनी दावा केलेला आहे। 2021ला उद्धव ठाकरेंनी मला संपवण्याचा विडा उचलल्याचं देखील योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। 2009 साली ज्यावेळेला भाई विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्रामध्ये काम पाहत होते आणि त्यावेळेला वंदनीय बाळासाहेबांकडे भाईंनी दापोली मतदारसंघ मिळावा अशी मागणी केली होती। परंतु त्यावेळेला मला तर राजकारणात खोलात जायचं नाही, परंतु मातोश्रीमधल्या काही लोकांनी राजकारण केलं आणि त्या राजकारणामुळे ते होऊ शकलं नाही। आणि मग रामदास भाईंना त्यावेळेला जाणून बुजून गुहागर मतदारसंघामध्ये पक्षाकडूनच पाडलं गेलं। ते जे राजकारण घडलं त्याचं कुठेतरी आज आपण उत्तर दिलं, हे समाधान त्या दिवशी निकालाच्या दिवशी माझ्या मनामध्ये नक्कीच होतं। 2021ला ज्या वेळेला तत्कालीन आमचे पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे यांनी मला जो संपूर्णाचा विडा उचलला दापोली मतदारसंघामधून आणि आम्हाला एबी फॉर्म देखील देण्याचे अधिकार मला दिले नाही त्या लोकल नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये। आणि तो मला होत असलेला त्रास, तो भाईंच्या डोळ्यामध्ये पहिल्यांदा भाईंच्या डोळ्यात अश्रू होते, ते मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही। तो माझ्यासाठी आमच्या कुटुंबासाठी अतिशय कठीण क्षण होता।